अष्टांग हृदयमधील सूत्रस्थान या स्थानामध्ये तिसरा अध्याय जो आहे तो ऋतुचर्या अध्याय. ऋतू म्हणजे जे सीझन आपण बघतो ते 6 ऋतू आणि त्यांची चर्या म्हणजेच आचरण, म्हणजे या जे ऋतू आहेत त्या ऋतूमध्ये कोणकोणते कसे आचरण केले पाहिजे हे सांगणारा अध्याय म्हणजेच ऋतुचर्या अध्याय. या अध्यायामध्ये ह्या 6 ऋतूंचे वर्णन दिलेले आहेत आणि ह्या 6 ऋतूंचं विभाजन केले आहे आदान काळ आणि विसर्ग काळ. आदान काळामध्ये येतात शिशिर, वसंत, ग्रीष्म. विसर्ग काळामध्ये येतात वर्षा, शरद, हेमंत. ओके. आता जर आपण बघितलं हे ऋतू 6 ते मराठी महिन्यांमध्ये आणि इंग्लिश महिन्यामध्ये म्हणजे कोणकोणत्या महिन्यामध्ये ते ऋतू येतात. तर जर मी बघितलं वर्षा ऋतू हा श्रावण भाद्रपदमध्ये येतो आणि जर इंग्लिश महिन्यांनुसार बघितलं तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर यांच्यामध्ये तो येत असतो. तर आपण बघूया आता वर्षा ऋतुचर्या. वर्षा ऋतू म्हणजेच काय तर पावसाळा. ह्या पावसाळ्यामध्ये आपल्या शरीरामध्ये जी डायजेस्टिव्ह फायर आपण म्हणतो किंवा अग्नी म्हणतो ती अग्नी हेमंत ऋतू जेव्हा आपण पाहतो, हेमंत ऋतू हा सर्वात शेवटचा ऋतू आहे. ह्याच्यामध्ये अग्नी आपली खूप तीक्ष्ण असते. आपण त्याच्यामध्ये बघूच की म्हणजे आपण रात्र खूप फार मोठी असल्यामुळे आपल्याला त्या टाईमला मग सकाळी लवकर आपण उठतो, म्हणजे रात्र मोठी असल्यामुळे सकाळी आपल्याला लवकर खावंसं वाटतं कारण जे खाल्ले ते पचून जातं ना त्यामुळे. तर म्हणून आपण सकाळी लवकर उठल्या म्हणजे काहीतरी न्याहारी घ्यावीशी आपल्याला वाटते. म्हणजेच ह्या ऋतूमध्ये हेमंत ऋतूमध्ये अग्नी कशी असते, तीक्ष्ण असते. तेच जर आपण आदान काळात बघितलं म्हणजेच हेमंत ऋतूनंतर जे 3 ऋतू येतात आदान काळामध्ये शिशिर, वसंत, ग्रीष्म, या 3 ऋतूमध्ये आपली अग्नी मंद असते. ओके. ही अग्नी मंद झाल्यानंतर वर्षा ऋतू येतो. मग वर्षा ऋतूमध्ये आता अग्नी जेवढी पण अग्नी असेल त्या टाईमला त्याच्यावर जर पाण्याचे थेंब पडले तर ती अग्नी विझणारच, बरोबर. म्हणजे ती अग्नी कमी होणारच. हा असा विचार जर आपण केला तर आपल्याला लक्षात राहील की वर्षा ऋतूमध्ये अग्नी ही खूप जास्त मंद असते. अतिमंद अग्नी वर्षा ऋतूमध्ये असते. का? कारण त्या अग्नीवरती पावसाचे पाणी पडते. असं आपण एक ट्रिक म्हणून लक्षात ठेवू शकतो. ओके. त्यानंतर आहे शारीरिक बल. जर आपण शारीरिक बल बघितलं, जर आपल्यामध्ये अग्नीच कमी आहे त्यामुळे आपण खाणार पण तितकं जास्त नाही खाऊ शकत आपण. त्यामुळे आपल्यामध्ये जे शारीरिक बल आहे ते सुद्धा कमी होऊन जाते. ओके. त्यानंतर जर दोषांबद्दल बघितलं तर पित्त दोष जो आहे शरीरामधला त्याचा संचय होतो म्हणजे तो कमी होऊन जातो. आणि वात दोष जो आहे त्याचा प्रकोप होतो ह्या वर्षा ऋतूमध्ये. ओके. त्यानंतर आपल्या बाहेर वातावरणामध्ये ढगाळ वातावरण असते आणि त्या ढगाळ वातावरण असल्यामुळे आपलं जे ॲटमॉस्फिअर आहे त्याच्यामध्ये आर्द्रता निर्माण होते, मॉइश्चर येते. ओके. त्यानंतर जर बघितलं आपण तर ग्रीष्म ऋतू जो आहे म्हणजेच वर्षा ऋतूच्या आधीचा ऋतू जो आदान काळामध्ये येतो. तर ग्रीष्म ऋतूमध्ये जमीन ही उन्हामुळे म्हणजे त्या टाईमला ऊन खूप असतं, उन्हाळ्यात समजा, तर उन्हाळ्यामध्ये जमीन खूप तप्त होऊन जाते म्हणजे खूप गरम होऊन जाते. ओके. त्यामुळे जेव्हा म्हणजे त्या ग्रीष्मनंतर डायरेक्ट वर्षा येतो, मग वर्षा ऋतूमध्ये जेव्हा पाऊस पडतो तर तीच जमीन जेव्हा त्या जमिनीवरच पाण्याचे थेंब पडतात तेव्हा ह्या जमिनीतून तिथून गरम वाफा निघायला सुरुवात होते. ओके. त्यानंतर पावसाळ्यामुळे म्हणजेच रेनी सीझन वर्षा ऋतूमध्ये आपल्या शरीरामध्ये तयार होतो अम्लविपाक. विपाकासोबत इथे गढूळ जल जे बाहेर पावसाचं असते ते म्हणजे या आणि त्यानंतर अग्निमांद्य असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये हे सगळे संलग्न होऊन आपल्यामध्ये वातादी दोषांची दृष्टी व्हायला सुरुवात होते. म्हणजेच वातादी दोष हे दूषित व्हायला सुरुवात होते आणि जी वातादी दोष जे आहेत ते आणि अग्नी जी आपली मांद्य झालेली ते एकमेकांना दूषित करत असतात. ओके. मग आता ह्याचं शोधनकर्म किंवा ह्याचं ट्रीटमेंट जर बघितली तर पंचकर्मामधील शोधनकर्म जे आहेत वमन, विरेचन आपण त्यांना द्यायला सांगतो आणि त्यासोबतच त्यांना आस्थापन बस्ती सांगतो. का? कारण की इथे आस्थापन बस्ती का सांगितली? कारण की तिथे वाताचा प्रकोप झाला आहे. वाताचा प्रकोप झाल्यावर आपण आस्थापन म्हणजे बस्तीची ट्रीटमेंट आपण त्यांना देतो. शोधनकर्म बस्ती असं सांगतो. म्हणून आपण त्यांना वमन, विरेचन देऊन आस्थापन बस्ती करायला सांगतो. आता जर बघितलं आपण वर्षा ऋतूमध्ये आपली अग्नी खूप मांद्य असते. मग ऑब्व्हियसली आपण तोच आहार घेणार जो अग्नीला वाढवेल. म्हणजे आपल्याला तोच घ्यायचा आहे जो अग्नीला प्रदीपन करेल, अग्नीचे प्रदीपन करेल, अग्नीला वाढवेल. ओके. तर त्यामध्ये हे असे काही पदार्थ आहेत ज्यांनी
अग्नी वाढेल. ओके, इथे दही नसून दह्याचं वरचं पाणी आहे. ओके, त्यानंतर ताक आहे, धने, आवळा, कोमट पाणी, ह्या सगळ्या अशा गोष्टी आपण घ्यायला पाहिजे जेणेकरून आपलं काय वाढेल, तर अग्नी वाढेल. ओके, त्यानंतर वर्षा ऋतूमध्ये जर बघितलं तर वर्षा ऋतूमध्ये नेमका कोणता आहार घेतला पाहिजे, तर वर्षा ऋतूमध्ये म्हणजे आपली अग्नी मांदे आहे ना, तर मग आपण जर असा जड असा आहार घेतला, असं म्हणजे जो पचायला खूप जड आहे, तर तो पचेल का? नाही पचणार. म्हणून आपल्याला असा आहार घ्यायचा आहे जो पचण्याला हलका आहे समजा. तर मग तो कोणता? तर आता आपण असं नाही करू शकत ना की धान्य जड असतील तर त्यांना आता खाऊ नाही शकत. आपल्या आहारामध्ये धान्य तर यायलाच पाहिजे, पण घेताना आपण जुने धान्य घ्यायला पाहिजे. का? तर जुने धान्य हे पचायला हलके असतात ॲज कम्पेअर टू नवीन जे धान्य आलेले असतात ते. ओके, तर आपण कधी पण वर्षा ऋतूमध्ये जुने धान्यच प्रेफर केले पाहिजे खाण्यासाठी. त्यानंतर फोडणीचं वरण किंवा म्हणजे फोडणीचं वरण म्हणजेच काय नेमकं, तर असे यूश आपण म्हणतो जे फोडणी देऊन मसाल्याचे जे यूश तयार करतो आपण, वरण असू दे, उसळ असू दे, जे पण आपण फोडणीने तयार करतो धान्य घेऊनच. आता हे वरण काय तुरीच्या डाळीपासून बनलेलं आहे, म्हणजे हे धान्यामध्येच आपण यूश जे तयार करतो ते आपण इथे घ्यायला पाहिजे. फोडणी देऊन किंवा मसाला पदार्थ टाकून त्याच्यामध्ये आपण तो जो यूश तयार करतो तो आपण सेवन केला पाहिजे. त्यानंतर मुगाचे सार आपण सेवन केलं पाहिजे ह्या ऋतूमध्ये, किंवा म्हणजेच जंगली मांस जे रस आहे तो पण आपण ह्या ऋतूमध्ये सेवन केला पाहिजे. त्यानंतर जे जुने मद्य आहेत ते सेवन केले पाहिजे, अरिष्ट आशव सेवन केले पाहिजे. ह्या अशा गोष्टी आहेत ज्या आपण सेवन केल्या पाहिजे वर्षा ऋतूमध्ये. त्यानंतर हे जे पंचकोल आहेत, पिपळी मूळ, चव्यचित्रक, नागर म्हणजे सुंठ, ह्यांच्यापासनं तयार झालेलं शरबत जे असतं ते आपण वर्षा ऋतूमध्ये सेवन केलं पाहिजे. ओके, त्यानंतर जे मी मगाशी सांगितलं दह्यावरचं पाणी, तर ते दह्यावरचं जे पाणी आहे त्याच्यामध्ये सोवरचल लवण म्हणजेच सोवरचल मीठ जे आहे ते घालून जी दह्याची निवडी म्हणजेच दह्यावरचंच पाणी. ओके, तर ते आपण सेवन केलं पाहिजे या ऋतूमध्ये. ओके, जे की पचायला हलका आहे, लघु आहार आहे तो. ओके, पण जर दही म्हटलं तर दही हा गुरु आहारामध्ये जातो, दही हा लघु आहारात येत नाही, दही गुरु आहे. पण दह्यावरचं पाणी जर बघितलं तर ते लघु. ओके, त्यानंतर जर आपण बघितलं ढगाळ वातावरण, ज्या दिवशी ढगाळ वातावरण किंवा पाऊस पडत असेल किंवा ढगाळ वातावरण असेल तर त्याच्यामध्ये आपण स्निग्ध, खारट, आंबट असे पदार्थ सेवन केले पाहिजे. स्निग्ध आहार आणि लघु आहार घेतला पाहिजे, कारण अग्निमांदे त्याच्यामध्ये खारट आणि आम्ल जो पदार्थ त्यांचं अधिक सेवन झालं पाहिजे ह्या वातावरणामध्ये. त्यानंतर मग रेग्युलर जो आपला आहार आहे त्याच्यामध्ये आपण ॲटलिस्ट म्हणजे मधाचा जो यूज आहे तो आपण केला पाहिजे आपल्या आहारामध्ये ह्या ऋतूमध्ये. ओके, त्यानंतर ह्या ऋतूमध्ये असं सांगितलेलं आहे की पायी चाललं नाही पाहिजे. म्हणजे आता पाऊस असतो, म्हणजे जमीन पूर्णपणे ओली झालेली असते, पूर्ण सगळीकडे चिखल झालेला असतो किंवा पाणी असतं, मग पाण्यामध्ये जंतू भरपूर असतात, म्हणजे इन्फेक्शन होऊ नये यामुळे याच्यासाठी आपण घराबाहेरच नाही निघालं पाहिजे असं सांगितलेलं आहे. पण जर काही असेलच इमर्जन्सी तर वाहनाने किंवा जाऊ शकतो असं सांगितलेलं आहे. त्यानंतर पाणी जर प्यायचं म्हटलं तर जे पावसाचं पाणी डायरेक्ट येतं आहे आणि विहिरीचं पाणी, ह्या दोन प्रकारचेच, म्हणजे जे पावसाचं डायरेक्ट पाणी येते ते एक तर ते किंवा विहिरीचं पाणी, हेच पाणी गरम करून पिलं पाहिजे. नदीचं पाणी पिलं नाही पाहिजे, नदीचं पाणी ह्या दिवसामध्ये नाही पिलं पाहिजे. ओके, त्यानंतर आपण असे धूपधुपन केलेले वस्त्र किंवा सुगंधित अत्तर, म्हणजे सुगंधित जे गोष्टी आहेत त्या आपण यूज केल्या पाहिजे. धूपधुपन केलेले वस्त्र आपण ते धारण केले पाहिजे असं सांगितलेलं आहे. त्यानंतर म्हणजे आता पाऊस खाली जर पाणी असेल तर ऑब्व्हियसली आपण खाली तर नाही थांबू शकत, म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की उंच ठिकाणावर किंवा माडीवर जाऊन बसावं. ओके, असं सांगितलेलं आहे. त्यानंतर थंड व ओलसर ठिकाणी निवास करू नये असं सांगितलेलं आहे. त्यानंतर जे मी सांगितलं मगाशी, नदीचं पाणी आपण पिलं नाही पाहिजे ह्या दिवसामध्ये. ओके, त्यानंतर सातूचं पीठ जे आहे, ह्या सातूच्या पिठामध्ये पाणी टाकल्यानंतर जी लापसी तयार होते ती लापसी पण सेवन नाही केली पाहिजे वर्षा ऋतूमध्ये. ओके, त्यानंतर दिवसा झोपणं ह्या वर्षा ऋतूमध्ये अवॉइडच केलं पाहिजे, दिवसा झोपलं नाही पाहिजे. ओके, त्यानंतर आपली म्हणजे आपण बघितलं ना आपली अग्निमंद असते, आपल्यामध्ये शारीरिक बल कमी असतं, मग म्हणूनच याच्यामध्ये परिश्रम पण तितके नाही केले पाहिजे वर्षा ऋतूमध्ये, किंवा ऊन सेवन पण नाही केलं पाहिजे. ओके, थँक्यू सो मच. जर तुम्हाला म्हणजे अजून बाकीच्या पण ऋतूचं जर असंच पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.